मुळातच मी या निमित्तानं अत्यंत नम्रपणे दलित चळवळीचा कार्यकर्ता काय आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अनुयायी या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या अस्थी 3 ठिकाणी आहेत फक्त, मुंबई, नागपूर आणि सोलापूर. या सोलापूरचा अस्थिविहार ज्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यानं उभं केलं, काय हे भाग्य मला लाभलं ते करण्याचं. त्या आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी जाहीर सांगतो की बौद्ध समाजाने हा गैरसमज डोक्यातून काढून टाकावा. बौद्ध समाजाची अशी धारणा आहे की लोकसंख्येनं तो समाज मोठा आहे, हे मान्यच आहे, त्यांना मान्य आहे, आम्हाला मान्य आहे, सर्वांना माहित आहे, शासकीय आकडेवारी आहे, रेकॉर्ड आहे. परंतु त्यांचा समज असा आहे की आरक्षणाचा लाभ फक्त त्यांनीच घेतलाय असं आहे. तसं नाही. बौद्ध समाजाने लहुजी वस्तादाच्या आयोगाची आकडेवारी, अनेक आयोगाची आकडेवारी या महाराष्ट्र राज्यातील तपासावी आणि त्यांच्या आळून या आरक्षणाचा लाभ घेणारा दुसरा छोटा परंतु या ठिकाणी प्रस्थापित असलेला समाज आहे, हे बौद्ध समाजाने ध्यानात घ्यावं. म्हणजे मग त्यांचे गैरसमज दूर होतील. आणि आत्ताच का सुचलं, मगच का सुचलं, आम्हाला फक्त या ठिकाणी आत्ता सुचलं नाही, तर मी सांगतो 1935 ला या ठिकाणी मुंबई नायगाव येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी या मुद्द्यावरती मांग वतन परिषद भरवलेली होती. त्या मांग वतन परिषदेला 10,000 कार्यकर्ते समाज त्या ठिकाणी जमला होता. समाजाने बाबासाहेबाला जाहीर अभिवचन दिलं, बाबासाहेब आम्ही या आरक्षणाच्या चळवळीमध्ये आणि तुमच्या धर्मांतरांच्या चळवळीमध्ये सुद्धा आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि मग परंतु मातंग समाजाच्या पदरात काय पडणार का? त्यावेळेला बाबासाहेबांनी जाहीरपणे सांगितलं होतं त्या व्यासपीठावरून, जे सगळ्याला मिळेल या आरक्षणाच्या माध्यमातून ते मातंग समाजाला मिळेल, हे इथपर्यंत बाबासाहेबांची भूमिका होती. आणि मग बाबासाहेबांचे म्हणणं आहे की मला जर एक मुलगी असती तर मी ते मातंग समाजाला दिली असती. म्हणजे ही इथपर्यंत भावना बाबासाहेबांची प्रगल्भ भावना होती. आणि बाबासाहेब एक प्रगल्भ विचार महामानव आहे. विष्णुभाऊजी कुठे आरएसएसच्या स्टेजवरती दिसतायत? नाही, अहो आरएसएस ह्या आरएसएसचं स्टेजच नाही. मुळात पहिल्यांदा सांगतो, भारतीय जनता पक्ष किंवा आता हे शिवसेना उद्धव ठाकरेंची असू द्या, शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची असू द्या, हे जे पक्ष आहेत हे पक्ष हिंदुत्ववादी आहेत म्हणून यांचे झेंडे भगवे आहेत. आणि मग हिंदुत्ववादी चळवळ या हिंदुस्थानामध्ये, याचं नावच हिंदुस्थान आहे, हिंदुस्थानामध्ये हिंदुत्ववादी चळवळ असणं वेगळं आहे का? आज आपण नरेंद्र दाभोळकरजी या ठिकाणी त्या नियोजन मंडळाचे अध्यक्ष आहेत, ते कुठले ह्याचे आहेत? रामदासजी आठवले. मग ते आरएसएस आहेत का? ते आज त्या भाजपच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी सामील आहेत. अनेक नेते या ठिकाणी, अनेक आमदार खासदार या ठिकाणी या चळवळीच्या माध्यमातून झालेले आहेत. म्हणजे ते आरएसएस झाले असं होत नाही. विष्णुभाऊ कसबे जसं शासनाकडे न्याय मागण्यासाठी जातात, तसं तुमचं सरकार आहे, त्या सरकारला सांगा आम्हाला न्याय द्यायला, हे म्हणण्यासाठी सुद्धा गेले असतील. आणि हे जाणं म्हणजे काही गैर नाही, त्यामुळे त्यात वावगं काही नाही. आता काय मागणी असणार आहे प्रमुख तुमची सोलापूरच्या नाही, अ कडे आरक्षणाची लागणी एकच मागणी की विष्णुभाऊचं जे प्रचंड योगदान या चळवळीला लाभलेलं आहे किंवा त्यांनी दिलेलं आहे. बघा, मातंग समाजाची चळवळ उभी करणे एवढं सोपं नाही. जे प्रश्न विचारतात ना, आत्ताच का जागे झाला, तुम्ही आम्हाला जागे होऊ दिलं का, आम्हाला असं म्हणावं लागेल, माणसात येऊ दिलं का, हा प्रश्न आहे. ते तुम्ही डोकं मोजायचं सुद्धा काम. मातंग समाजाची चळवळच मान्य नाही अशा काही समाज, मी समाजावर आरोप करत नाही, अशा काही विकृत प्रवृत्ती त्या ठिकाणी आहेत. ही त्यांची अशी विषारी वक्तव्य येतात. त्याच्यामुळं आज मातंग समाज विष्णुभाऊ एक ताकदीचं चळवळ उभा करत असेल महाराष्ट्रभर, त्या चळवळीचं प्रकटीकरण होत असेल, त्या चळवळीला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हजेरी लावत असतील, आणि म्हणून जर कोणाचे पोटदुखी होत असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे. परंतु आत्ताच का जागे, तर कसं आहे, आमच्याकडे अज्ञान होतं, शिक्षण नव्हतं. आता शिक्षण व्हायला, शिक्षणाचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे, अज्ञान दूर व्हायला लागलेलं आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जो आहे, शिका, संघटित व संघर्ष करा, तो मातंग समाजाने अंगीकारलेला आहे आणि तो घेऊन आता रस्त्यावरती निघालेला आहे समाज. आणि म्हणून आत्ताच नाही, देश स्वतंत्र मातंग समाजाने केलं. मला सांगा या ठिकाणी लहुजी वस्तादांनी काय केलं, वीर फकीरांनी काय केलं ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड, अण्णाभाऊंनी काय साहित्य लिहिलं, अण्णाभाऊंनी काय जातीपातीचं साहित्य लिहिलं नाही, त्यांनी हे गोर श्रमिकाचं साहित्य लिहिलं. श्रमिक लढ्याचा विजय शेवटी अंतिमता त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसतो. आणि मग जर हे सगळे विचार असतील तर आत्ताच का, मगच का, आत्ताच का, म्हणजे आत्ताच नाही. हा सुप्रीम कोर्टामध्ये विषय जाऊन किती वर्ष झाली. आणि मी विचारतो
की आरक्षण अ ब कडेच्या बाजूने 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने या ठिकाणी अ ब कड करा असा निकाल दिला असताना त्याला स्थगिती देणारे पुढारी कोण आहेत? मग ते दलित समाजातलेच आहेत. त्यांनी असं प्रश्न आत्ताच का प्रश्नकर्त्यांनी जाहीरपणाने सांगावं ते पुढारी कोण आहेत? कोणी ते त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन या निकालाला स्थगिती घेतली होती. आणि मग स्थगितीचा निकाल 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठाचा, आरक्षणाच्या बाजूचा निकाल पाहिजे नाही तो टाळ झाल्यामुळं पुन्हा 7 न्यायमूर्तीच्या खंडपीठापुढे गेला आणि त्याचा निकाल 1 ऑगस्ट 2024 झालेला आहे. आता विषय संपलेला आहे आणि त्याच्यामुळे आता त्याची अंमलबजावणी करणं त्या आरक्षणाची हा भाग आहे. आता आरक्षण बदल समिती कशी, आरक्षणची काय ढाचा कसा ठरवायचा, त्याची सुसूत्रता कशी आणायची, उपेक्षित माणसासाठी शेवटच्या समाजासाठी आपण हे आरक्षण देतो ते पोहोचण्यासाठी काय करावं हे सगळं बदल समितीने आपल्या अहवालामध्ये मांडला असेल. असं तो काय आमच्या पाण्यात अजून आलं नाही, मांडला असेल आम्ही गृहीत धरतो. तो अहवाल स्वीकारावा. मातंग समाज हा जन्माने, धर्माने आणि कर्माने, कर्मकांड पण सगळं मातंग समाज हे सगळे हिंदू धर्माचेच करतो, रीतिरिवाज सगळे पाळतो, देवधर्म करतो. एकटा मातंग समाज ज्या लहुजी वस्ताने ब्रिटिशाला झुंजला तो एकटा मातंग समाज पुरून उरलेला इथं. त्यामुळे त्या 58 जातीचं रक्षण करण्याची जबाबदारी, जसं गावाचं रक्षण करण्याची जबाबदारी मातंग समाजाची आहे तसं या 58 जातीच्या ना हक्काची रक्षण करण्याची जबाबदारी मातंग समाजाने घेऊन जी चळवळ चालू केली आणि तीच चळवळ उद्याच्या 12 तारखेला नागपूर अधिवेशनावर पोहोचते.